अगदी छान इन्स्ट्रक्शन देतात बघा इथं. अगदी कुठून कसं जायचं आपल्याला सांगितलं जातं. आणि हे बघा सुरत फोर्ट या ठिकाणी आता आम्ही आलो आहोत. आपला सुरत फोर्टचा बोर्ड आता इकडून एंट्री करतोय. हे बघा छान कसं लोखंड दरवाजा ते तसं ते हा बघा त्याची मुवमेंट साठी सुद्धा रेलिंग बसवलेली अगदी बेस्ट. हा ते बघा एकदम बेस्ट लोकेशनला आपण आलो आहोत. आणि या ठिकाणी बघा अगदी मस्त पैकी सगळं काही स्ट्रक्चर इथलं जे बेस्ट आहे. अगदी रेड कलर मध्ये फॉर्म केलेला आहे हा त्याचा व्ह्यू. आता इथून आपण सुरुवात करत आहोत एंट्रीला. जाऊ इन्फॉर्मेशन देतात. आतमध्ये आल्यानंतर अगदी गार वाटते. मध्ये व्ह्यू चालू आहे. तर हे बघा आपण आज सुरत फोर्टला आलेलो आहोत. अगदी छानपैकी व्हिजिट करायला आलेलो आहोत सुरत फोर्टचा. तर एंट्री केल्यावर फर्स्ट जे एंट्रन्स आहे त्या ठिकाणी हे बघा अगदी मस्तपैकी ही जी व्यवस्था आहे एअर कूलिंग सिस्टम जे आपण घरात बसवतो त्यावेळेसचा 1545च्या काळातली ही सिस्टम आहे. अगदी छान बनवलेली आहे. आम्ही बघूया कसे आहे. हो त्याला मेंटेन करण्यासाठी त्याच्यात कोटिंग लेदर प्रूफिंग हे सगळं करण्यात आलेलं या किल्ल्यामध्ये. छान त्याचे इथे मॅप आणि पोस्टर्स या ठिकाणी लावले डस्ट स्टाईलमध्ये त्यांनी बनवलेलं. किंवा हा पण किती सुंदर फोटो आहे. कलरफुल शेड्स या ठिकाणी मस्त अगदी अशी परिस्थिती झालेली. मग त्यांनी हे रिनोव्हेट करून एक छान असं डेव्हलप केलेलं आहे. आपण दुसऱ्या पार्टमध्ये आलो एका किल्ल्याच्या ज्या ठिकाणी ती ट्रेड केलेला म्हणजे देवाणघेवाण सामानाची केलेली. या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्यावेळेस कशा पद्धतीनं आणि कोणत्या कोणत्या गोष्टींचा ट्रेड केला जायचा. तर हे बघा तुम्ही इथं जे कमोडिटीज आहे फॉर एक्झाम्पल मसाले सगळ्या प्रकारचे मसाले आहे ना. तर आपण पुढे बघूया अजून काय काय आहे. खूप छान छान वस्तू त्यांनी संग्रहित केलेल्या आहेत. आपण तुगलक बिल्डिंगमध्ये आलो आहोत. तर इथे सगळ्या प्रकारची इथं कॉईन्स दिलेले आहेत की ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस होती इथं तर कशा पद्धतीचे कॉईन्स त्यावेळेस राहायचे. तर इथं त्याचे फोटो आहेत. फॉर एक्झाम्पल आता बघा 1 रुपीज अशा पद्धतीने राहायचं. कॉईनची दोघं बाजू या ठिकाणी दाखवलेले आहेत फोटोजमध्ये. करून दाखवतो की ग्वालियर कॉईन्स कसे आहेत. See, you can see these old pots. See, पानी नहीं स्टोरीज भी स्टोर करते थे. सिंपल दिखते हैं बट दे हैव सर्वाइव्ड लॉन्गर दैन पीपल. क्योंकि जैसे कहते हैं कि हिस्ट्री हमेशा बिग मोन्यूमेंट्स में नहीं होता. समटाइम्स इट हाइड्स इन द थिंग्स लाइक दीज.
From outside, it looks silent, but it holds centuries of stories. बाहर से ये किला शांत लगता है, but inside it has seen everything. Just walls from outside, but once this was a shield for the entire city. This room gives total Dutch vibes, right? यहाँ उनका लाइफस्टाइल कितना सिंपल और क्लासी था. You can actually feel it. Different culture, different style, but honestly pretty cool. This place was actually discovered during restoration. Turns out it may have been a court of justice. अब इसे पूरा कोर्ट रूम जैसा बनाया गया है. जज टेबल, विटनेस बॉक्स, सब कुछ सेट है. Standing here, you can literally imagine how an active court once felt.